यानंतरची बातमी सोलापूरमधली आहे। सोलापूरमध्ये कावळे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार समोर आलेला होता। या कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचा आता समोर येत आहे। छत्रपती संभाजी महाराज तलाव, खंदकबाग आणि सिद्धेश्वर मंदिरातील वॉकिंग ट्रॅक या भागामध्ये मृत कावळे सापडले। 100हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती। मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या कावळ्यामधली अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते, त्या अनुषंगानं प्रशासन कायमच अलर्ट मोडमध्ये असतं। परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत। रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या वरिष्ठ माननीय आयुक्त महोदयामार्फत वेगवेगळ्या विभागांना या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे। ह्याच्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांना या म्हणजे बर्ड फ्लू संदर्भातल्या आजारातली लक्षणं असलेल्या केसेसकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।